नाणेफेकीसाठी मी सागर शिवसेनेचे शाखा प्रमुख आपल्याला विनंती असेल आपण यायचंय. सागरजी वखारे यांचे असे नाणेफेक होईल. एका बाजूला मुठवाल संघ तर दुसऱ्या बाजूला वैजुले दोन असे चांगले संघ आपण पाहू शकता. एका बाजूला येवई तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी चषक असा हा कॉल असेल. मुठवाल संघ कॉल करेल आणि येवई असा कॉल केलेला मात्र येवई झालेला आहे. मात्र नाणेफेकी जिंकली मात्र ती मुठवाल संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे. छत्रक्षण घेण्याचा निर्णय आपण घेतलाय असं काय खास कारण? बॉलिंग साईड थोडी कमीत कमी रनामध्ये समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतो. वैजुला संघाला किती धावांपर्यंत थांबवला? 40च्या आतमध्ये. निश्चित प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकार आणि फलंदाजी करे मात्र वैजुला संघ समोरील संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले तर किती धावांचं आव्हान देऊ शकाल समोरील संघाला? 54. निश्चित नाणेफेक जिंकली मात्र 40 ते 45 धावांचं आव्हान दिले. आपण बोलूया कॉम्प्युटर बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघासाठी लाख लाख शुभेच्छा. अनेक धन्यवाद शशिकांत केने. तर 49 धावाचं टार्गेट पाहतोय आपण दुसऱ्या सत्रामध्ये ते स्वीकारण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. इथे मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज गणेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल रोशन. तर सामन्याला सुरुवात पराग खूप मोठं नाव पाहतोय आपण. पहिला चेंडू फुलटॉसना फटका पाहतोय. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग नव्हती, प्लेसमेंट छान होती. पाहिलं होतं आपण गॅप शोधून काढला होता पण परफेक्ट टायमिंग या फटक्यामध्ये करता आली नाही. आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना गणेश मत आपला खातं उघडतोय आणि संघाचं एक हाय क्वालिटीचा खेळाडू एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा सातत्याने जर आपण एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचं विजयाचं सूत्र पाहिलं तर गुणेश जेव्हा जेव्हा या संघासाठी चमकतोय त्यावेळी संघाचा विजय झालेला आहे. म्हणजे डावाचं खास सूत्र जर पाहिलं आपण गुणेश जेव्हा चमकदार कामगिरी करतोय तेव्हा मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा विजय निश्चित संपादन होतोय. आता मात्र सलामीचा फलंदाज रोशन पहिल्या चेंडूला समोर जाण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. इथं मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास डावखुरा फलंदाज रोशनसाठी बॅकवर्ड पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि जवळपास एक्स्ट्रा कव्हर वाईडीसवर आहे. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, ऑनसेटकडे जर पाहिलं आपण शॉर्ट ऑफ फाईन लेग मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये एक स्कोर लेग आणि त्यानंतर मात्र एक लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज पराग. या स्पर्धा फटका चांगला आहे पण इथं मात्र एक संधी होती छेल टिपण्याची पण जीवनदान मिळालंय फलंदाज रोशन याला. आणि असे छेल आपण सोडू शकत नाही सामन्यामध्ये कारण की जीवनदान देणं खूप महागडं ठरू शकतोय. कित्येक सामन्यामध्ये पाहिलं आपण भरपूर अशी उदाहरणं देता येईल पण टेनिस क्रिकेटचा जर उदाहरण पाहिलं आपण तर निश्चित आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की ज्या प्रकारे माऊली स्पोर्ट आपल्या संघाच्या क्षेत्ररक्षकाने जीवनदान झेल सोडला तर तिथून मात्र तो संघ पराभव पत्करावा लागला होता. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज या स्पर्धा चांगला फटका काय जबरदस्त स्टँड अँड डिलेवर चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून षटकार. धन्यवाद आमचे बाउंड्री बॉय पाहतोय आपण. तिथं मात्र निश्चित कल्पेश आणि वैष्णव वखारे यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपलंय तर आदरणीय मनोज घाटल यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. तुमच्यासाठी खास सोडणं संधी आहे. तर इथं मात्र काय सुरेख फटका निश्चित गुणेशच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार वसूल केलंय. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. पहिला पण यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू टप्प्यापर्यंत अनिश्चित चेंडू उसळी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरेख वापशी करताना गोलंदाज पाहतोय आपण पराग. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 8 49 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय आणि काय टार्गेट स्वीकारलंय. पहिल्या 4 चेंडूवर जर पाहिले आपण 8 धावा.
मिड ऑफला पाहतोय आपण विनोद एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट थोडा वाईड स्कोर आहे आणि शॉट थर्ड मॅन. या स्पर्धा पंच केलंय गॅप मधून चेंडू जाईल. आता मात्र आउटफील्ड खूप छान आहे. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा अफलातून हा एक नेत्रदीपक चौकार. आता मात्र क्लास दाखवतोय. गुणेश नावाचा फलंदाज ज्या प्रकारे षटकार खेचला होता लॉंग ऑनच्या वरतून सुरेख फटका त्याचा मात्र आत्मविश्वास वाढलाय आणि अजून एक क्लास ड्राईव्ह पाहिला आपण. कव्हर ड्राईव्ह पाहिलं. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलं होतं 4 धावेसाठी. धावसंख्या जर पाहिली आता मात्र वेगात वाढते ती 12. एक धमाकेदार सुरुवात इथे मात्र जी सरासरी पाहिजे प्रति षटकामागे 12 ची सरासरी ती मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण. एमडी स्पोर्ट आमनेपाडा विपक्ष पाहतोय आपण. अचानक देवा स्पोर्ट जाणवल अशी लढत पाहतोय. खूप मोठे दोन्ही संघ. ज्या संघाकडे पराग आहे, ज्या संघाकडे विनोद आहे आणि प्रतिस्पर्धी संघाकडे जर पाहिलं आपण ज्या संघाकडे गुणेश आहे आणि रोशन नावाचा डावखरा फलंदाज आहे. हे सामना एक रंगतदार पाहायला मिळेल यात कुठली शंका नाहीये. चला आपण वेळ जास्त घेत आहेत. विनंती आहे गुणेश सज्ज होताना आपण जर पाहिलं आपण गुणेशच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालंय. सफल झालाय. टर्न करण्याचा प्रयत्न होता पण लाईन चुकीच्या तळा गेली. डाव्या टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समतरेषेत वाईटचा इशारा होते. हा चेंडू इथं मात्र परत टाकावा लागेल. गोलंदाज पाहतोय आपण परा गेला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 13. आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण योगेश आणि बंटी. खोल टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू फेकला गेला. अतिशय वेगवान चेंडू होता. तर अशा प्रकारे पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांचं टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये स्वीकारताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथं मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाची. कारण की बिनबाद धावफलकर धावा त्यात 13. हे पाहू शकता आमचा कॉमेंट्री बॉक्स. इथे मात्र गुणलेखक आणि आयोजकाच्या माध्यमातून खूप छान कामगिरी करताना समीर राणा. त्याच्या समेत पाहतोय आपण जानवल संघाचे 12वे खेळाडू आणि एमडी आमनेपाडा संघाचा किरण यांचे सुपुत्र पाहतोय आपण. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या माध्यमातून 12व्या खेळाडूची भूमिका पार पाडताना किरण जाधव यांचे सुपुत्र पाहतोय आपण. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा राखीव खेळाडू आणि हा व्हीआयपी डाईचवरचा नजर पाहतोय आपण. शिवसेना शाखा प्रमुख यवई आदरणीय सागरजी वखारे साहेब त्यांच्या समेत आमचे गुणलेखक स्कोरर कॉमेंटेटर पाहतोय आपण शशिकांत केने सर त्यांच्या समेत आदरणीय जीवा जाधव साहेब यांना सुद्धा हे व्हीआयपी डाईच. आपण जाऊया आता मात्र मैदानाकडे. सामना एक रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलेला आहे कारण की दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर पाहते पण गुणेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र निश्चित एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ विजयाकडे वाटचाल करेल आहे. जर इथून मात्र सामना जिंकायचा असेल अचानक देवा स्पोर्ट जानवर संघाला तर ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक थ्रू या षटकामध्ये मात्र गोलंदाज निशांत मिळून देईल की आपल्या संघाला. आई गावदेवी स्पोर्ट युवई संघाचे खात अतिशय 2 खेळाडू पाहतोय आपण आजच्या या दिवसामध्ये. संजय तरे आणि अनिकेत यांना सुद्धा आपण पाहू शकता. यावेळेस पात्रा पूल करण्याचा प्रयत्न फटका फसतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय पण चेल घेण्यामध्ये अपयश आलंय आणि त्यापूर्वी मात्र रोशन याला जीवनदान मिळतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज इथं मात्र रोशन. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 15. क्रिकेटचा जो सूत्र आहे पकडा झेल जिंका सामना तो सूत्र इथं मात्र विसरतोय कुठंतरी. गोलंदाज होता आणि जीवनदान मिळालंय फलंदाज रोशन याला. ओमसाई आमने लोणाड असोसिएशन आयोजित ही टुर्नामेंट पाहतोय आपण आणि या असोसिएशनचे 2 संघ पाहतोय आपण. एक असोसिएशनची जी अध्यक्षता आदरणीय एमडी साहेबांचा संघ आपण पाहतोय एमडी स्पोर्ट आमनेपाडा. गोलंदाज सज्ज होतोय निशांत. या स्पर्धा पुलचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार हा चौकार.
चुकीच्या क्षेत्ररक्षण का म्हटलं मी या गोष्टीवर निश्चित विवरण करेल, कारण की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की चेंडू बॅटमधून निघाले, तुम्ही जी चेंडूची वाट पाहता, चेंडूची वाट न पाहता चेंडूवर जाणं गरजेचं आहे, तरच आपण सामना आणि धावा वाचू शकता. आपण इथे मात्र चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूने मात्र उकळून दिली आणि निघून गेले सीमापार चौकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र जर पाहिली आपण 19, एक जबरदस्त सुरुवात इथं मात्र पाहतोय आपण एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाची 49 धावाचं टार्गेट स्वीकारताना एक जबरदस्त सुरुवात पहिल्या विकेटसाठी. इथं मात्र नाबाद दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. यानंतर जो सामना होणार आहे रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष एसआर स्पोर्ट वैजुले. यावेळेस पात्र फाईन फटका पाहतोय, अजून एक धमाका पाहायला मिळालं. यावेळेस पात्र इशारा येईल, चेंडू गेलाय बॅकवर्ड स्कोरलेच्या वरतून षटकार. काय सुरेख जबरदस्त हाफ लीगचा फटका पाहिला आपण बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून. आणि आता मात्र निश्चित समीर पाहतोय की जी स्थिती उलट होती ती एक सोपी स्थिती निर्माण होताना पाहतोय आपण एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाची. जीवनदान दिले रोशन याला, पण त्यानंतर काय पलटवार केलंय, 2 चेंडूवर 2 मोठे फटके वसूल करतोय संघात. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 25. इथून मात्र 24 धावीची आवश्यकता असेल अजून सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू 24 सामना होता कुठे, आणि या षटकामध्ये सामना येऊन ठेपलाय कुठं. एक कठीण आव्हान होतं. आणि इथं मात्र पाहतोय की तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. निश्चित पाहतोय आपण या गोलंदाज थोडस आक्षेप नोंदवलाय फलंदाजांनी आणि त्या शैलीबद्दल. आणि तिसरे पंच इथं निश्चित कृष्णा केनेसर आपण मैदानाकडे रवाना व्हायचे आहे. निश्चित तिसरे पंच म्हणून पाहतो आपण कृष्णा केणेसर मैदानाकडे रवाना होताना. धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र 25 आहे. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. रोशन आणि गुणेश एक अतिशय गुणवान जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. एक जबरदस्त सुरुवात, एक मोठं टार्गेट उभं केलं होतं. इथं मात्र अचानक देवा स्पोर्ट जानवल संघाने पण खराब गोलंदाजी पाहिली. आणि त्यापेक्षाही जर आपण विचार केला जानवल संघाचं सर्वात मी तर म्हणेन की खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर ही पार्टनरशिप अजून अभेद आहे. आणि पार्टनरशिप जर तोडायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. इथं मात्र वॉर्निंग देताना पाहतोय आपण आमचे मेन पंच खूप महान पंच आहेत प्रसाद सर. तिसरे पंच कृष्णा केने. समोर खेळण्यासाठी फलंदाज डावखुरा रोशन जबरदस्त फलंदाजी करतोय. याच पाहता लॉफ्टेड फटका, अजून एक धमाका काय सुरेख फटका आहे. चेंडू मात्र मिड विकेटच्या वरतून निघून गेलाय, दूर षटकार. पूर्णपणे पाहतो आपण सामन्याची चित्र. आता मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाकडे झुकताना काय जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी पाहतोय आपण. रोशन यांचं जीवनदान दिलंय स्वतः गोलंदाजांनी, त्यानंतर मात्र काय पलटवार केलंय याचाच एक भाग पाहतोय आपण. इथं मात्र लागोपाठ 2 षटकार आले रोशनच्या बॅट मधून. संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 31. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून मात्र 18 धावीची आवश्यकता असेल. बिनबाद 31. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण एमडी स्पोर्ट आमनेपाडा. या स्वतः फुल टॉस ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. सुरेख फटका अजून इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळालं, पण रोखू शकणार नाही एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करण्यापासून. या एका धावेने संघात धावसंख्या 32. सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावेची आवश्यकता असेल. आणि त्यासाठी चेंडूचा जर विचार केला आपण इथं मात्र पाहतोय आपण 13 चेंडू 17 असं समीकरण पाहतोय. गोलंदाज निशांत महागडे षटक हाताळताना पाहतोय. या षटकामध्ये जर विचार केला म्हणजे गुणलेखक आतापर्यंत आम्हाला सांगते की तब्बल 19 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र निश्चित निशांत. यावेळेस मात्र समोर खेळण्यासाठी फलंदाज गुणेश. या स्वतः कट केले चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे चेंडू जातोय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करेल.
अंतिम चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार इथे मात्र गुणेश. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांचा टार्गेट स्वीकारताना एक अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धावफलकावर पाहतोय आपण 33. 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत. आमचे गावान लोढाला, गावान लोढाला, बिल्डर गावान लोढाला, गावान लोढाला, बिल्डर गावान लोढाला, हे गावान लोढाला, बिल्डर गावान लोढाला, आता दारूला तर निश्चित गावदी स्पोर्ट युवई संघासाठी जो आपण स्वराज्य ट्रॉफी नांदकडची ट्रॉफी जिंकली होती त्या ट्रॉफी जिंकल्याबद्दल हनुमान तरे साहेबांनी निश्चित टी शर्ट देण्याचा जो प्रॉमिस केला होता तो टी शर्ट निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये येऊन जाईल. आणि एक जबरदस्त मोठं व्यक्तिमत्व आहे हनुमान तरे साहेबांचं. आणि निश्चित मी तर म्हणेन की गावदी स्पोर्ट युवई संघासाठी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य सातत्याने तिच्या माध्यमातून असतोय. मग क्रिकेट एक खेळो अगर संघात नसो पण गावदी स्पोर्ट युवई संघासोबत नेहमीच या साहेबांचा एक व्यक्तिगत सहयोग असतोय. तसे आदरणीय बाळाराम माळी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि या साहेबांना विनंती असेल की जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर 16 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. इथून मात्र सामना वापसी करेल काय जानवल संघ. फुल टॉस वर घेऊन फटका पाहतोय आपण. स्लॉक केलंय कौ कॉर्नर रिजरकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय गुणेश. या एका धावेनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 34. 11 चेंडू 15 असं समीकरण. पराग अजून संघर्ष करतोय मैदानामध्ये. ज्याने सुरुवात खूप छान केली होती. विनोद नावाचा झंझावत खेळपट्टीवर होता आणि त्याच खेळीच्या बळावर एक मोठी धावसंख्या. पण इथे मात्र कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि जानवल संघाची गोलंदाजी खराब झाली आणि त्याच बळावर मात्र आता एक चांगल्या स्थितीमध्ये एमडी स्पोर्ट आमनेपाडा. पण जीवनदान मिळणं भाग आहे एक नशिबाचा भाग असतो खेळामध्ये. काय सुरेख फटकेबाजी पाहिली आपण आतापर्यंत रोशन या फलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकार एका चौकारांनी एक चांगली खेळी सजवतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र रोशन. एमडी स्पोर्ट आमनेपाडा विपक्ष पाहतोय पण अचानक देवा स्पोर्ट जानवल अशी लढत. यावेळेस पाहता अजून एक चांगला ऑन ड्राईव्ह पण यावेळेस पाहता पराग कुठली चुकी करत नाहीये. यावेळेस पाहता परतीचा प्रवास करावा लागेल आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचं. तर बाद होण्यापूर्वी निश्चित पाहता आपण रोशनी संघासाठी खूप एक चांगलं मोठं योगदान दिलंय. 2 षटकार एका चौकाराने जर पाहिले आपण व्यक्तिगत 20 धावाची खेळी साकारली आणि 7 चेंडूचा सामना केलाय. आणि क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण रोहन. अजून एक मोठं नाव आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा या संघाकडे. एक आशेची किरण या विकेटनी अनिजित जागी झाली असेल जानवल संघाची की विजय इथून मात्र खेचून आणेल काय गोलंदाज निखिल. अजून सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. यास मात्र चांगला चेंडू निश्चित सोने का चांगला चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. सुरेख चेंडूचा हा इथं पाहतोय मारा होता. चला आपण जागेवर थांबायचंय. पंचाचा निर्णय अंतिम राहील जो पण निर्णय घेईल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर जर पाहिले आपण इथं मात्र 34-15 धावांचं आव्हान अजून आहे पाहतोय आपण. आणि पंचाचा बोर्ड आकाशाकडे आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. काय एक मोठा धक्का देतोय इथे मात्र निखिल नावाचा गोलंदाज. आणि सामना असं वाटलं की एमडी स्पोर्ट आमनेपाडा सहज जिंकेल पण सुरेख कमबॅक केलंय इथे मात्र गोलंदाज निखिल आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट प्राप्त करून सामना आता मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केले एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला.
9 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 15 धावेची आवश्यकता असेल. क्रमांक पाहतोय आपण 4 वर नवीन फलंदाज संकेत. आता मात्र एक जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल फलंदाज रोहन आणि संकेत या जोडीला. 9 चेंडू 15 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. जेव्हा 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता होती असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, पण जिंकी होई इरादे बुलंद व हिमालय पर्वत को भी छुलत आहे दाखवून दिलं इथं मात्र गोलंदाज निखिल अजून मी आहे, माझ्या हातात चेंडू आहे. अप्रतिम चेंडू अप्रतिम आणि याच बरोबर विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज या स्पर्धेतला पहिला ठरतोय तो म्हणजे निखिल. अशा क्षणी विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय. एमडी स्पोर्ट आमनेपाडा एक मोठा संघ आहे आणि 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना मात्र आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि अप्रतिम भेदक मारा आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून. आता मात्र सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे, काय घातक गोलंदाजी पद्धत निखिल यांच्या माध्यमातून आणि एका पाठोपाठ एक मध्ये 3 चेंडूवर 3 धक्के आणि पूर्णपणे मी तर म्हणेन की सामना एकदा परत झोकून देताना आपल्या संघाकडे गोलंदाज निखिल. नवीन फलंदाज पाहतोय आपण तर निश्चित आगमन होताना पाहतोय अजून इथं मात्र दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. अमोल वखरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. या स्वतः टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे आणि आता मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. खूप बऱ्याच वेळेनंतर पाहतोय आपण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र 35 सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 14 धावेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे इथं मात्र जर पाहिले आपण 7 चेंडू 14 असं समीकरण एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी. तर निश्चित या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस 14/2/2021 उद्या जे सामने होणार पहिलाच सामना आपण पाहणार होता ट्रिपल एस स्पोर्ट सोनाळे विपक्ष जय बजरंग भावाळे या संघाने वेळेवर जे ठीक सकाळी 9 वाजता हजर राहायचे आणि एनके स्पोर्ट खांडवल या स्पर्धा आपण छोट्या बॅटचा वापर केलाय. फक्त चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात पुश केलंय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय आणि षटकाची समाप्ती. तर उद्या जे 10 संघ आहेत त्या 10 संघाच्या संघटकांना सूचना आहे की उद्या अंतिम दिवस असल्यामुळे ज्या प्रकारे आपण वेळ सांगितली त्या वेळेवर आपल्या संघाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. ज्या संघाचा संघटक वेळे अभावी उपस्थित राहणे त्या संघाला मात्र 5 धावाची पेनल्टी लावण्यात येईल. दुसरा सामना ठीक सकाळी 10 वाजता एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष यज्ञिका स्पोर्ट आमने. त्यानंतर तिसरा सामना 11 वाजता आपण पाहत होतो आई चावडाई स्पोर्ट आमने विपक्ष भावे स्पोर्ट किरवली. त्यानंतर साई स्पोर्ट किरवली आणि आई वजेश्वरी भावाळे. त्यानंतर आई गावदी स्पोर्ट येवई आणि आई गावदी स्पोर्ट वाशिन अशी लढत पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 13 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त षटक हाताळलं गेलं निखिलच्या माध्यमातून आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला पाहतोय आपण. अचानक देवा स्पोर्ट जानवल संघाच्या माध्यमातून अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण विनायक. स्ट्राईकला फलंदाज असेल पाहतोय आपण इथं मात्र खेळपट्टीवर रोहन आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण पप्पू. रोहनकडे खूप काही क्षमता आहे, ती क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल. आपल्या संघाला सामना जिंकून देईल काय? 6 मध्ये 13 असं समीकरण आपण पाहतोय. चला इथे मात्र पहिली सूचना जानवल संघाला आयोजकाच्या माध्यमातून आपण वेळ कमी घ्या. यानंतरचे सामने आपण 3 षटकाचे पाहणार आहोत. तर पहिली वॉर्निंग आमचे पंच यानंतर मात्र वॉर्निंग दिल्या जाणार नाही आणि थेट मैदानाचे पंच मात्र पेनल्टी देतील. तर गोलंदाज सज्ज होताना राईट विकेट. पहिला चेंडू धीमा हा चेंडू होता. काय घडले पाहिजे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. सुरेख धीमा हा शॉर्ट पिच चेंडूचा वापर केलाय आणि इथं मात्र पाहतोय की आपण अतिशय अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. 5 चेंडू 13 असं समीकरण सामना रंगतदार होईल की मात्र इथून मात्र एकतर्फी सामना बनवून टाकेल गोलंदाज
विनायक 5 चेंडू 13 असं समीकरण. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की पूर्णपणे सामना एमडी स्पोर्ट आमने संघाकडे झुकला जाईल. तिथून मात्र पलटवार केले निखिल यांनी. यावेळेस मात्र चुकीची लाईन असेल काय हे लाईन चेक करताना आमचे पंच पाहतोय. डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू, हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 12 धावेची आवश्यकता. एमडी स्पोर्ट आमनीपाडा विपक्ष अचानक देवा स्पोर्ट पाहतोय आपण. जाणवल अशी लढत प्रत्येक चेंडू माग सामना कधी पाहतोय आपण आमनीपाडा संघाकडे झुकताना, तर कधी पाहतोय आपण इथे मात्र जाणवल संघाकडे झुकताना. आता कोण कुठल्या संघाला झुकवतोय हे येणारे 5 चेंडू इथे मात्र सांगतील. यावेळेस पात्र अजून एक स्क्वेअर लाईन, अजून एक चेंडू परत टाकावा लागेल. या बोनस धावा क्वचित निर्णायक ठरतील काय इथे मात्र जाणवल संघासाठी. 5 चेंडू 11 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. पहिल्या निर्धाव चेंडू त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी हाताळतोय इथे मात्र गोलंदाज विनायक. फुल पैसा वसूल इथे मात्र आपण सामना पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना विनायक राऊंड द विकेट मारा करतोय. समोर खेळण्यासाठी रोहन नावाचा फलंदाज एमडी स्पोर्ट आमनेपाडा विजय साकारेल की मात्र जाणवल संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो जिता वै सिकंदर, कुठला सकस सिकंदर बनेल हे पाहायचंय. फुलटॉस चेंडू, हवा तसा फायदा इथं मात्र उचलता आला नाहीये. चेंडू मात्र डीप कव्हरेज कडे जातोय. एकदा पूर्ण खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. त्या संधीचं सोडणं केलं इथं मात्र रोहन यांनी. 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 40. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून मात्र चेंडू शिल्लक आहे. ते आमची गुणिलक मला माहिती देतात 4 आणि धावा बनवायला लागली तो मात्र 9 धावेची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 4 गेंदे और 9 रन इस वक्त इस मैच को जीतने के लिए एमडी स्पोर्ट आमनेपाड़ा बल्लेबाजी करती हुई. किसकी होगी जीत और किसकी होगी हार ये आने वाला समय बताएगा. लेकिन क्या खूबसूरत मुकाबला चल रहा है इस वक्त. अभी भी दोनों टीम के पास बिल्कुल जीतने का एक समान मौका है. आइए फील्ड की जमावट किस तरह से इस वक्त रखी गई हम देख लेते हैं. बैकवर्ड पॉइंट बाउंड्री पर एक खिलाड़ी को तैनात किया. घेरे के अंदर एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री और शॉर्ट थर्ड मैन. इस पर गेंद को प्लीक किया है. मिड विकेट की तरफ गेंद जा रही है. पहला रन काफी तेजी से पूरा किया, फिर से एक गलती करते हुए और 2 रन इस वक्त आसानी के साथ पूरे कर चुके हैं. अब मैच जीतने के लिए इस वक्त एमडी स्पोर्ट आमनेपाड़ा को 3 गेंदें बची हुई है और मैच जीतने के लिए 7 रनों की दरकरार. क्या खूबसूरत, क्या रोमांचक भरा एक मुकाबला चलता हुआ इस वक्त. जानवल या फिर आमनेपाड़ा होगी इस जीत की, इस मैच की जीत किस टीम के साथ. एक जबरदस्त लढत पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल कोण हारेल हे इथून मात्र येणारे 3 चेंडू सांगतील. आतापर्यंत जाणवल संघाची खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. खेळण्यासाठी फलंदाज रोहन एक जबरदस्त फलंदाजी करेल काय. 3 चेंडू 7 असं समीकरण एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना विनायक राऊंड द विकेट. याच पात्र फोर्स करण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट टायमिंग आणि प्लेसमेंट करता आली नाही. चेंडू मात्र पाहतोय आपण. दुसरी धावण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळालं. थ्रो खूप खराब केलं. आता मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावेची आवश्यकता असेल. 2 चेंडू 5 असं समीकरण. या चेंडूवर जर चौकार आला तर मात्र सामना निश्चित झुकला जाईल एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाकडे. निर्धाव काम विकेट जर प्राप्त केला जाईल तर मात्र शेवटी सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. गोलंदाज सज्ज होताना तर मात्र विनायक चांगलं षटक हाताळतोय पण मात्र योग्य साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाची, कारण की धीमा थ्रो आपण वारंवार पाहतोय. 2 चेंडू 5 असं समीकरण. रोहन मात्र एक मूल्यवान फटका खेळेल काही तो मात्र आपल्या संघाला सामना जिंकून देईल काय पाहायचंय. 2 चेंडू 5 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना तर मात्र विनायक राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस पात्र फटका हवेत आहे. फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि परतीचा प्रवास करावा लागेल आणि याचबरोबर रोहन हा फलंदाज बाद.
तर इथं मात्र ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. एका चेंडूवर इथं मात्र सामना जिंकण्यासाठी गोल्डन षटकार मारावा लागेल. सामना निश्चित होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं, अशा प्रकारे जानवल संघ असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकामध्ये पराभवाच्या छायाकडे जातोय, पण निखिल नावाचा गोलंदाज धावून आलाय, विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तिथूनच खऱ्या अर्थाने पलट वार केलंय जानवल संघाने. एक चेंडू सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, म्हणजे 5 धावा पूर्ण करावे लागेल एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र असेल पप्प्या. फुल पैसा वसूल सामना पाहतोय आपण. 1 चेंडू 5 असं समीकरण. दोन्ही संघाचे पाठीराखी हृदयाचे ठोके ठक 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 वाढत चालले असतील की गोल्डन षटकार इथं मात्र खेचेल फलंदाज पप्प्या की मात्र अजून एक चांगला षटक चेंडू हाताळेल इथं मात्र गोलंदाज विनायक. 1 चेंडू 5 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. विनायक सज्ज होताना समोर फलंदाज पप्प्या. हवेचा वेग जर पाहिला अतिशय वेगात आहे आणि त्या हवेचा वेगाचा वापर इथं मात्र करून घेईल काय फलंदाजी पाहायचंय. 1 चेंडू 5 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय. गोलंदाज विनायक सज्ज होताना समोर फलंदाज इथं मात्र पप्प्या. याच बरोबर पाहतोय आपण व्हाईट यॉर्कर चेंडू आणि सामना जिंकले. पण खऱ्या अर्थानं विजयाचा वीर आहे तो म्हणजे निखिल नावाचा गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि संघाला सामना जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचललाय. तो हॅट्रिक वीर गोलंदाज म्हणजे निखिल सामनावीर ठरतोय. तर आदरणीय सागर साहेबांना सुद्धा विनंती असेल की साहेब आपण सुद्धा यायचंय. शिवसेना शाखा प्रमुख येवई एक युवा नेतृत्व पाहतोय आपण. तर जीवा जाधव साहेब